नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी बातमीपत्रातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। भाजपचेच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, जयंत पाटलांची भाजपावर टीका। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात 40 दिवस ठाण मांडलं तरी विजय आमचाच, विजय वडेट्टीवार यांची महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका। कोल्हापुरात प्रचंड उन्हात महायुतीचा रोड शो, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहरात भव्य मोटारसायकल रॅली। आणि इचलकरंजीत शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमने सामने, इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मोठं शक्ती प्रदर्शन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। भाजपचंच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। तर शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललंय, त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की आपल्या 10 ते 15 जागा येतील, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे। एक म्हणजे भाजपचंच इंजिन बिघडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केलाय, नंबर 1। नंबर 2 म्हणजे शरद पवार साहेबांचं इंजिन, उद्धव ठाकरेंचं इंजिन एवढ्या जोरात चालले आहे की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे की आता महाराष्ट्रात 10 जागा येणार का 12 जागा येणार। जे 45 पारचा नारा देत होते ते 10, 12, 15च्या आत सेटल होतील किंवा थांबतील, असं चित्र आहे। त्यामुळं या दोघांची इंजिन एवढी जोरात चाललेली आहेत, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं, की मला वाटतं की महाराष्ट्रात एक वेगळंच चित्र आज तयार झालेलं आहे। जनता त्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळं मला वाटतं की भाजपचं इंजिन बंद पडलं, त्यामुळे मनसेचं इंजिन घेतलं आणि तेही आता चालू होईना झाले, त्यामुळे समस्या वाढल्या। उदयनराजे भोसले यांनी 5 वर्षात केवळ 6 दिवस संसदेत हजेरी लावलेली आहे। या उलट शशिकांत शिंदे हे संसदेत 100% हजेरी लावतील। पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता आम्ही जनतेला दिला असल्याची खोचक टीकाही जयंत पाटलांनी केली आहे। शिंदे सामान्य माणसांशी मिसळणारा आणि लोकांच्या साठी 24 तास उपलब्ध होणारा आमचा उमेदवार आहे। आणि शशिकांत शिंदेची एक सवय आहे, विधानसभेच्या कामकाजात सकाळी यायचे, संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत ते सभागृह सोडायचे। हा त्यांचा एक मोठा गुण मी अनुभवलेला आहे। आणि त्यामुळं लोकसभेत गेल्यावर शशिकांत शिंदे 100% हजेरी लावतील। उलट सुप्रियाताई आणि आमचे अमोल कोल्हे तिथं असतील, त्यावेळी त्यांना स्पर्धा ही होईल की हजेरी शशिकांत शिंदे कुठे कमी पडणार नाहीत। या ठिकाणचे समोर असणारे जे उमेदवार आहेत, उदयनराजे, मी थोडीशी माहिती घेतली तर राज्यसभेचे सदस्य आहेत। ते 5 वर्षात माझ्या माहितीनं 6 दिवस ते राज्यसभेत गेले। त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते हजर जर नसतील तर त्यांना मत देऊन काय उपयोग। त्यामुळं फक्त 6 दिवस 5 वर्षातले जर कोणी राज्यसभेत हजेरी लावत असेल तर ती धक्कादायक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने 100% लोकसभेत हजेरी, या सातारा जिल्ह्यातले सगळे प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडणं आणि त्यातल्या त्यात सामान्य लोकांना पूर्ण वेळ अवेलेबल असणारा नेता आम्ही या निवडणुकीला उभा केलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेतात, अशी साताऱ्यात टीका केली होती। त्यालाही जयंत पाटील यांनी उत्तर दिले। शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही। शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो, तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबवावं लागलं होतं। आधी शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचं नाव जाहीर झालं, त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाहीये, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। दुटप्पी भूमिका पवार साहेबांनी कधी घेतली? कारण छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरला आमच्या तिन्ही आघाडीच्या प्रमुखांनी विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्या म्हणून आग्रह केला आणि दिली आली। त्याच्याऐवजी उदयन महाराजांना दिल्लीला जाऊन राहावं लागलं, तिथं त्यांना भेटलेच नाहीत म्हणे। कितीतरी दिवस तिथं दिल्लीत जाऊन मुक्काम केला आणि उद्या भेटतील, परवा भेटतील, आणि काहीही भेट झाली नाही। माझी माहिती आहे की अमित शहांना देखील त्यांना भेट दिली नाही। आणि नंतर उदयन महाराज सातारला आले, सातारलाही बरेच दिवस ते वाट बघत होते।
दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला. आम्हाला माहीत नव्हतं की उदयन महाराजांना ते तिकीट देणार आहेत. नाहीतर मी सल्ला दिला असता त्यांना, उदयन महाराजांना, की उभं राहू नका, तुमची अडचण होईल म्हणून. पण त्या दरम्यानच्या काळात आमच्या पक्षाचा आम्ही उमेदवार ठरवला. श्रीनिवास पाटील आमचे उमेदवार होते. पण प्रकृती स्वास्थ्याच्यासाठी काही अडचणी त्यांच्या आहेत. 83 वर्षाचं वय आहे. त्यामुळं त्यांनी नकार दिल्यावर आम्ही त्यानंतरचा बेस्ट कॅन्डिडेट आमचा जो होता तो शशिकांत शिंदे होते, त्यांचं आम्ही नाव घोषित केलं. त्यानंतर उदयन महाराजांचं नाव ठरलं, त्यांनी निर्णय घेतला. हा पुढचा भाग आहे. त्यामुळे दुटप्पीपणा हा होऊच शकत नाही, झालेलाही नाही. कोल्हापुरातून शाहू महाराज 5 लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर ही जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगत फिरत आहेत की मोदींना बघून मत द्या, पण हे म्हणजे मुलग्याला मुलगी बघायला जायचं आणि बापाकडे बघून मुलगी द्या असं सांगायचा प्रकार झाल्याची मिश्किल टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री कोल्हापुरात 4 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. 4 दिवस काय 40 दिवस थांबलात तरी काही उपयोग होणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मोदी के तरफ देखकर वोट दो, उमेदवारांच्याकडे बघून देऊ नका तर मोदींच्याकडे. म्हणजे आम्ही मुलीसाठी मुलगा पाहायला जायचा आणि मुलांनी म्हणायचं की माझ्याकडे बघून मत नका देऊ, माझ्या बापाकडे बघून मत द्या. हा सगळा प्रकार असं सगळ्या या राज्यामध्ये एकूण प्रचारातून आम्हाला दिसतो आहे. म्हणजे पोरांना संसार पोराला करायचा आहे की स्थानिक की बापाला करायचं आहे याचंसुद्धा उत्तर यांच्याकडे नाही. आणि सांगतायत की मोदींना बघून आम्हाला मत द्या. तर हे जे राज्यामध्ये चाललं आहे आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री 4 दिवस मुक्कामाने आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार, छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची एवढी यांना घृणा काय, एवढं यांना या विचाराची राग काय आहे यांच्या मनामध्ये की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय, की विचार संपवण्यासाठी 4 दिवस इथे मुक्काम करत आहेत. किती बी काय मुख्यमंत्र्यांनी किती लावू देत जा, त्यामध्ये काही फरक पडणार नाही. आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला शाहूंचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, असे मुख्यमंत्री 4 नाही 40 दिवस थांबले तरी तो विचार मारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. कारण महाराजांचा समाजाप्रती असलेला जो दृष्टिकोन आहे, एक दानशूरपणा आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की अनेक संस्थांचे राजे आहेत, पण ज्या जमिनी जो कसतात त्याच्या जमिनी त्यांना देण्याचं, मालकीहक्क हक्काने देण्याचं काम राजांनी अनेक वेळा केलं आहे. विमानतळ असतील, विकासांची यंत्रीच मोठी आहे. ज्यांच्यामध्ये दायित्व आहे देण्याचं, अशा महाराजांना लोक नक्कीच आपल्याला 100% विश्वासाने सांगतो की 5 लाख मतांनी निवडून देतील. यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही. अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहेत. एकदा सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचं सांगतात आणि वाटायला सुना असतातच, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय. जालन्यातल्या गोलापांगरी गावात दानवे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते, जर वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीत तुम्ही अर्जुन खोतकर यांना खासदार करा आणि मला तुमचा आमदार करा, मग मी तुमच्या गावागावात यायला तयार असल्याचंही दानवे यांनी म्हटलंय. अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहे. आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात, वाटायला या सुना असतात माझ्या. ती गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या. तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुनरावला खासदार करा, मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावागावात यायला तयार आहे बाबा. मग मला कोणी जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर माझ्याजवळ आहे. मी लोकांच्या पुढे विकास ठेवणार आहे. टीका करायच्या आणि वेळ घालवायचा, त्यांना असं वाटतं आपण दोघं एकमेकावर टीका करू, वेळ मारून नेऊन निवडणूक संपून जाईल. मी कधीही त्यांना काही म्हणलं नाही. अर्जुनराव हे आता खुलासा करतात की रावसाहेब दानवे म्हणते भेट झाली. हा झाली भेट, मी कसं नाही म्हणलं भेट झाली, पण तेच गैरसमज करून राहिले. भेट झाली याचा अर्थ काय की मी काही पुढचं बोललो नाही, बोललो किंवा तुम्ही मॅनेज होणार नाही. आणि आज तुम्हाला कोणा मॅनेज केलं ते काल म्हणलं मी ओरिजिनल खानदानी श्रीमंत आहे अरविंदराव. मी या देशात कोणालाच भिकारचोट म्हणलं नाही
आणि त्याच्यामुळं आता त्यांना या वादात यायचं आहे. मला वादात आणा, तुम्ही वादात पडणार नाही. आम्ही तुमचे आभारी आहे की तुम्ही खानदानी श्रीमंत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस असल्याने कोल्हापुरात महायुती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत रोड शो करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात भव्य रोड शो आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या दसरा चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. महायुतीच्या या विराट रॅलीमुळे संपूर्ण कोल्हापूर शहर भगवमय झालं होतं. दुसरीकडे इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात प्रचाराचा धडाका पाहायला मिळालाय. लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज अंतिम दिवस असल्याने कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीत जोरदार शक्ती प्रदर्शन आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच गल्लीतले अग्निवीर जे कोल्हापुरात 4 दिवस ठाण मांडून बसलेत, अशी जोरदार टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधलाय. नरेंद्र मोदी सरकार विरोधात जनतेत प्रचंड राग असून महाविकास आघाडीच्या प्रचारात लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे आता मोदींना कळालंय की महाराष्ट्र त्यांच्या हातातून गेलाय, अशी टीका पटोलेंनी मोदींवर केली आहे. आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा म्हणजे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा एक जिल्हानिहाय तालुकानिहाय ज्या होतात आहेत, याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र हे आपल्या हातून गेला. एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं. दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि गल्लीतलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले 3 दिवस 4 दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत, त्यांना अग्निवीर आम्ही शब्द वापरलेला आहे. कारण यांना पेन्शन पण नाही आणि शहीदाची पण कुठली व्यवस्था नाही. हे सरकार पडलं केंद्रातलं की हे 2-4 दिवसानंतर ही सरकार जाणार आहे आणि मग कुठलंच यांना स्थान नाही. पण कोल्हापूरमध्ये बसून 3 दिवसापासून 4 दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज या ठिकाणातून जावं असा एक विचार आम्ही केला आणि जनतेने पण तीच मागणी केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकसभेत जाऊ नये याची काळजी अगर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल ते दुर्भाग्य आहे. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा
बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. लग्न समारंभाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला नांदेड देगलूर महामार्गावर किन्हाळा गावाजवळ अपघात झालाय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी गावातील वऱ्हाडी लग्नासाठी देगलूर तालुक्यातील शहापूर गावी जात होते. बिलोली तालुक्यातील किन्हाळा गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर उलटला व या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. बंदुकीतून गोळ्या झाडणारा फरार संशयित चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केलाय. शेख अजहर शेख अब्दुल असं त्याचं नाव असून त्याने 28 फेब्रुवारी रोजी सचिन कैलास गायकवाड याच्यावर गावठी पिस्तुलातून 2 राऊंड फायर केले. या प्रकरणी गायकवाड याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता. दरम्यान चंदनझिरा पोलिसांनी जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक येथे शोध घेऊन संशयित आरोपीस करमाड येथून अटक केली असून त्याच्याकडील 1 गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केलेत. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अँड कट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. पाहूयात उर्वरित घडामोडी. एव्हिएशन सेक्टर वाढत असल्याने वैमानिकांची गरज भासतीये. विद्यार्थ्यांना विमानाचं फार आकर्षण आणि कुतूहल असतं. अशा वेळी या विद्यार्थ्यांना लहान वयातच प्रशिक्षण दिलं गेलं तर त्यांना दिशा ठरवता येते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागपूर शहरातील एअर विंग कमांडर रमेश जोशी हे ड्रोन एअर मॉडेलिंगचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी आतापर्यंत 170 मुलांना शिकवलं असून सध्या त्यांच्याकडे 8 मुले प्रशिक्षण घेतात. हाँ एक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी है. तो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी मतलब कोई टाइम का बंधन नहीं होता है. संडे आए, पापा मम्मी बिजी है, ड्राइवर आ जाते हैं, वो ऑटो रिक्शा से आ जाते हैं, वो छोड़ देते हैं, दिन भर यहाँ मेरे यहाँ रहते हैं. तो जैसे पूना से मुंबई आ रहे बच्चे, नागपुर के भी बच्चे हैं, तो सुबह आते हैं लंच बॉक्स लेके, शाम को 6 बजे तक रहते हैं. तो 7 दिन से लेकर तक 15 दिन या पूरा समर क्या सीखना है, कितना सीखना है, उसके ऊपर है. और सीखने के लिए तो मैं भी सीख रहा हूँ. थोड़ा बहुत नॉलेज आया है अब तक, तो मैं बच्चों को मेरा नॉलेज शेयर करता हूँ. और सबसे खुशी की बात है, सबसे ज़्यादा बच्चे एरो मॉडलिंग के नागपुर में हैं, पूरे हिंदुस्तान में फैले हुए. और जो बच्चे 40 साल पहले नागपुर में पढ़ाए थे वो अभी पायलट है, एरोनॉटिकल इंजीनियर है, एरोस्पेस इंजीनियर है. उसमें का एक मेरा बेटा भी एरोस्पेस इंजीनियर है अमेरिका में. तो ये जब इनकी डेवलपमेंट होती है, प्रगति देख के मुझे बहुत खुशी होती है. और मुझे कॉन्फिडेंस है कि आने वाले कुछ दिनों में एविएशन सेक्टर बहुत बढ़ रहा है. पर एविएशन के लिए अच्छे वैमानिक चाहिए, अच्छे टेक्निकल लोग चाहिए. पर ये जो प्लेस दिख रहा है छोटा बिंदु है. त्यांनी 42 वर्षांपूर्वी अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून नुकतंच त्यांनी 0.770 मिलीग्रॅम वजनाचा एरो मॉडेल बनवला असून त्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे पुणे, हैदराबाद, नागपूर तसेच इतर शहरातून आलेत, अशी माहिती रमेश जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली असून रमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी सुद्धा मॉडेल्स तयार केली आहेत. त्याचंही यावेळी सादरीकरण करण्यात आले.
अब आज तो ये 770 मिलीग्राम पर मेरा हौसला और बुलंद हो गया है। शायद आपको कुछ लोगों को पता होगा कि काफ़ी साल पहले लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड में अपना नागपुर का नाम दर्ज हुआ है कि दुनिया का सबसे बड़ा प्लेन बनाया था जो 21 फुट का था, 60 किलो का था। तो मेरा टारगेट था कि 60 किलो का भी नागपुर में है और 600 मिलीग्राम का भी नागपुर में है, क्योंकि मैं नागपुर का पैदा हूँ, पूरी ज़िंदगी गई है। एज एरो मॉडलिंग इंस्ट्रक्टर में काम कर रहा था। हमारे नागपुर के बच्चे हिंदुस्तान में नंबर 1 पे हैं, मैं आपको आज ये बता दूँ। और ये 2024 की बैच पीछे खड़ी है, 7 बच्चे पता नहीं कहाँ से ढूंढ के आते हैं मेरे पास, मैं उनको पढ़ा रहा हूँ। और आज ही अनाउंस कर दूँगा कि हमारे नागपुर के एक सुपुत्र है जो कि एक जाने माने एयरफोर्स के फाइटर पायलट है, उनको प्रेसिडेंट अवार्ड मिल चुका है और उन्हीं की ये बेटी मेरे पास एरो मॉडलिंग सीखने आई है राजस्थान से। शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य हाकू होडो फाउंडेशन जपानने आयोजित केलेल्या प्रतिष्ठित भाषा देवाणघेवाण कार्यक्रमात नागपूरमधील आदर्श विद्या मंदिर हायस्कूल भारताचे प्रतिनिधित्व करणारे विविध संस्कृतींमध्ये परस्पर समंजसपणा आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हाकू होडो फाउंडेशन जपानने 14व्या भाषा विनिमय कार्यक्रमाचे आयोजन केले। त्यात आदर्श विद्या मंदिर हायस्कूल ही 450 अर्जदार शाळा आणि जगभरातील निवडक 12 शाळांमधून निवडली जाणारी भारतातील एकमेव शाळा आहे। आदर्श विद्या मंदिर के लिए गौरव की बात है कि हमारे बच्चे अंतर्राष्ट्रीय स्तर पर जापान जाकर स्कूल का नाम रोशन कर रहे हैं और इससे एक नए रास्ता निकलेगा। जापान के साथ हमारा हो सकता है आगे चल के और भी एजुकेशनल एक्सचेंज के प्रोग्राम होंगे। इन बच्चों के सिलेक्शन प्रोसेस के लिए दिसंबर महीने में जापान एम्बासी के कुछ लोग भी आके गए। उन्होंने हमारी पूरी स्कूल देखी, हमारा टीचिंग मेथड देखा, उन्होंने अप्रिशिएट किया है और उन्होंने हमको बोला है कि भविष्य में आपके स्कूलों के बच्चों के साथ हम और भी इस टाइप के प्रोग्राम लेंगे जिससे भारत और जापान दोनों का साथ में सांस्कृतिक आदान प्रदान और शिक्षा में विकास किस तरह से होगा, इस पर उन्होंने हमको आश्वासन दिया है कि हम प्रयास करेंगे करके। और मैं आपको बता रहा हूँ कि जैसे ये बच्चे हमारे इंजीनियरिंग जाएंगे और 101% इंजीनियरिंग होने के पहले इनका किसी जापानी कंपनी में 101% सिलेक्शन होने वाला है। या कार्यक्रमासाठी निशांत नायकणे, आर्यन हेडाऊ, संस्कृती कठाळे आणि नवीन पौनीकर या 4 विद्यार्थ्यांची बारीक सारीक छाननीनंतर निवड करण्यात आली असून हा कार्यक्रम 8 ते 21 मे दरम्यान टोकियो जपान इथे होणार आहे। या सर्व समावेशक भाषा विसर्जन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात विद्यार्थी 3 दिवस जपानमधील यजमान शाळेत उपस्थित राहून जपानी शिक्षण पद्धतीबद्दल जाणून घेणार आहेत। तसेच 3 दिवस जपानी कुटुंबात राहून टोकियो आणि आसपासच्या ठिकाणांना भेट देऊन या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन करणार आहेत। जी, ये जो लैंग्वेज एक्सचेंज प्रोग्राम है ये 15 दिन का प्रोग्राम है और बच्चे 12 कंट्री के अपने सेम उम्र वाले बच्चों के साथ में कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम इनका होगा। 3 दिन जापानी स्कूलों में जापानी एजुकेशन सिस्टम को समझना, 3 दिन होम स्टे जापानी परिवार में जाकर रहना और 3 दिन सभी बच्चों का मिलकर एक छोटा सा कैंप और इसके साथ में ही अपने कंट्री के कल्चर के बारे में बाकी अपने कंट्रीज़ को बताना और उनका कल्चर समझना, ये इस प्रोग्राम का मुख्य उद्देश्य है। क्या क्राइटेरिया था बच्चों का सिलेक्शन के लिए, किस तरह से सिलेक्ट किए गए बच्चे? जी, जो आदर्श विद्या मंदिर में जापानी भाषा 6 साल से पढ़ाई जा रही है, इसके बेसिस पर इस कार्यक्रम में हमारे स्कूल का चयन हुआ और जो भी 40 बच्चे जापानी भाषा पढ़ रहे हैं उनमें से एक परीक्षा लेकर हमने अच्छे 4 बच्चे ये सिलेक्ट किए हुए हैं। जी, 4 बच्चे जो हैं संस्कृति कठाळे, नव्या पौनीकर, निशांत नैकाने और आर्यन हेडाऊ, ये 4 बच्चे जापान जाएंगे। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अँड कट। धन्यवाद।